नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम आणि गरुड रथोत्सवाला 248 वर्षांची परंपरा आहे। हा रथोत्सव शुक्रवारी पंचवटी व सरकारवाडा परिसरातून काढण्यात येणार आहे। हा सोहळा तब्बल 10 तास चालणार आहे। काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून या रथोत्सवाला सुरुवात होते। दुपारी 4 वाजता आज या उत्सवाची सुरुवात होईल। काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे मंदिरात असलेल्या पाषाणाच्या मूर्ती हलवणे शक्य नसल्यामुळे श्री रामचंद्रांच्या बहुमूर्ती पालखीतून आधी गरुड रथातून पुढे आणून दोन्ही रथ समांतर आणले जातात। नंतर गरुड रथातील मूर्ती राम रथात आणल्या जातात। मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर रथोत्सवास सुरुवात होते। मिरवणूक मार्गावर भाविक या रथाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। रामकुंडावर देवांना स्नान, पूजा आणि आरती असे धार्मिक सोहळे पार पडतात। त्यानंतर गरुड रथ मार्गक्रमण करून आल्यावर रामसेतू पुलाखाली कपूरथळा येथे दर्शनासाठी तो थांबवला जातो। रसपानानंतर गरुड रथ रामरथाच्या दिशेने वाटचाल करतो आणि तिथून दोन्हीही रथ सरदार चौक मार्गे रामकुंडाकडे मार्गस्थ होतात। रामकुंडावर पोहोचल्यानंतर देवांना स्नान घातले जाते, पूजा आरती केली जाते। बहुमूर्ती आणि पादुका रथामध्ये विराजमान करून पुढचा प्रवास सुरू होतो। अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात श्री काळाराम मंदिराचा हा रथोत्सव संपन्न होत असतो आणि लाखोंच्या संख्येने भाविक या रथाच्या दर्शनासाठी या ठिकाणी सामील होत असतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघ।